तुकाराम आले का? या बसा. अरे बाबा बसतो नामदेव, लय थंडीगार झाली गड्या आज. हा तुकाराम आपलं रोप कसं काय निघलं? पद्धतशीर निघलं ना? तर लय टाप निघलं गड्या, पण वरचं पाणी नाही सुसू येऊन राहिलं ना. रोज गडगड धडधड आहे बाबा रे. ह्या आबा येऊन राहिला दिसून नाही राहिला तुले? या आबाला मुरी जाते, धुरी पडते नाही याच्यात. धुरी पडली कांदा खालास. कांदा जगत नाही ना. फेरा काही सुसूनच नाही राहिलं बा. हे पाणी काही सुसून नाही येऊन राहिलं. 15-20 दिवस झाले काय नाही, धुरी पडते तर काय बद्दल येते तर काय पाणीच पडते. काय बा निसर्गानं काय लावलं काय माहित बा. हे आपल्याच होते की सारे का तुकाराम मग? हे पाय तुम्ही रोप टाकलं या धुरीनं या पाण्यानं अर्ध जायते यातलं. रप रप पाणी पडते ना घरासारखं. एका पावसातलं पाणी आहे बाबा, ढोरासारखं पडते हे. दुसरं काय फेरा काही सुचत नाही. काही कर नामदेव, पैशाला पानं 3000 आपल्याला काही कोणीच जगू देत नाही. हा कांदा पेर की मूग पेर की उडीद पेर की ज्वारी पेर की सोयाबीन पेर, सारे 3 हिस्से सारखेच आहेत आपले. आपण काही पुढे जात नाही. रोप तर टाप जमलं रे, पण आता या पाण्यात घोर गेला ना. हे शितोळे पडले की नाही यातलं अर्ध जायते. हो मायाच तर जाईल का? माया तर रोप याच्यापेक्षा चांगला टाप होईल होतं बिलकुल. काय ह्याच्या तुकाराम भाऊ काय सुसून नाही राहिला राजा. काही पेरतो राजा त्याच्यात घाटाच येऊन राहिला, नफा कशातच नाही. म्हणशील ना या बसा. काय बसतो म्हणतो बाबा, मग हरभऱ्यात का खुंदलन चालू आहे गुरु. डुकरी जरा देऊन राहिले, हर नाही तर देऊन राहिला. काय करा मला काही सुसून नाही राहिलं बाबा. इथे हालात तूर एवढी खाण लावली रोयटेने काय सांगा तुम्हाला. राखण सांगायला माणूस गेलो पायाले, राखण भेटून नाही राहिला. रातभर दिवस आपण एकटे टोले घेसाल. काय काय करसान तुम्ही मला सांगा ना. माणूसच नाही भेटत मला. रखवाली करा लागते गडे चालू. रखवालीची जमत नाही बरं यंदा ते रोयटेन डुकरन हरणा लय झाल्या बरं. हे 2 पायाची सुसून नाही देऊन राहिले. तासतले का पुऱ्या शेंगा लांब होतात बा. एवढे चोट्टे झाले गात की बस. लोक स्वतःच्या वारात 1 तास नाही फिरत, पण दुसऱ्या वारातल्या थैल्या नेतात भरून. लोकवालीला माणसाला भेटायला पाहिजेत बा. मी तर रोजदार द्यायला तयार आहे, पण कोणी यायला तयार नाही वावरात. थंडी वाजते म्हणतात. भाऊ तुम्हाला काय सांगा, पुऱ्या गावात फिरलो मी, पण एक माणूस नाही भेटला मला रखवालीले. 300 रुपये रोज द्यायला तयार झालो मी. लोक म्हणतात आम्हाला थंडी वाजते, आम्ही वावरात येत नाही झपेले. रखवाली फकवालीची तुमची तुम्हीच करा. हो एवढं बेकार व्हायला आता मजुराचं बस असं काम व्हायला की बस डोक्स व्हायला लागते. काय माणसं कोण आले गड का? माणसं कमी आहे का तुम्हाला? बरे भेटत नाहीत गड. अरे तू कोणतील बुटा गंठ्या 2 जण सांगा ना. नामदेवरा तू गंठ्या सांग, मुंशीराम भाऊ तुम्ही कोणतील बुटा सांगा. होऊन जाते ऍडजस्ट. काय करायला लागते दोन्ही ऐदिया वटेच राखतात की नाही तरी गावात. रात्री गाठी झपणं जाय की नाही येतात ते 5 मेळा तिकडे. पाहू बापा माणसाचं. नामदेवरा चाल बरं तू वावरात ना. हरभरा पाय बरं किती खुंडलं गेलं डुकरेन पाय ना. अरे थै माझ्या गायब केली. त्याला थै तर लोक पाहिले दाखवतो मी तुम्हाला कसं आहे. चला चला म्हणजे भाऊ पौद्यावर कायच पाहा लागतं आपल्यासाठी. का नवीन आहे का ते डुकरायचं खुंदलं हरणार फरणार. आपल्या जंगलात आहेतच ना त्या. पहिले नव्हत्या पण आता लस झाल्या. बंद धरल्या लोकांना. बंद राहिले नाहीत ना. ते जंगलच नाही राहिले ते वावरात येतील तर राहणार होई. काय बा काय पाहायला लावतो तू आम्हाला. आमची गत्तेच आहे. कटलो की नाही ज्वारीच बिया चाललो. बरं बापा तू म्हणून राहिला चाल बा. पाहिलं नामदेव काय चेक केलं पाय नाही. थेच पडले ना महारात पाय रे. काय शेतकरी दम मारेन काय टिकीन हो. असं झालं तर पुरून निसर्ग वेगळा मारून राहिला. हे जनावर वेगळेच तर देऊन राहिले. पण हरभऱ्याला लहानता कावायच्या गावातल्या लोक खपाखप डांगा नेतात उपयोग. काही बाया हरभरी भाजी सांगा आता काय करा माणसानं. बेकार झाले बाबा. काय थेच पडले बा वारात. पण हा जमीन राहिला रे बामुशीना. काय फवारा गिवारा घालणं आले. त्या 3ऱ्या दिवशी फवारा काढतो का? फवारा काढू थंडीगार झाली माई. 10,000ची औषध फवारली नदलो. अजून मेळ येऊन नाही राहिला त्याचा. जाऊनच राहिला तो. काय करतो असे थे लय पडले महारात. हरणा डुकरं सारी त्रास देऊन राहिली. काय शेती पुरी रे बाबा माणसाले. हे काय खरं आहे का? काय नाही थवेत हे पडले मा किती खाल्लं हे. आपण मला तर काय सुचत नाही बा. असं पाहिलं की माझे मंत्रच बोध होतात. मला डोक्सच काम करणं बंद होते. असं वाटते वावरात याच नाही घरीच राहा झपून. वावरात आलं की टेन्शन येते माणसाले. काही इकडेच काय होईल का तिकडेच काय होईल. काय बा ते पीक पाहिले की बस. सांगतो भावा कर्जाचा डोंगर उरावर आहे. आणि असं होऊन राहिलं वावरात. माणसात चित नाही लागत. आणि वरून माणसं भेटत नाहीत कामाला. काय करावं माणसाने एकट्या माणसा काय झक माराठी. फवारी स्वतःच काढा. डवरी मारा वखरी मारा निंदाई. काय बा मी तर परेशान आहे असं वाटतं. इकून टाका पुढे चालले जा. आपल्या डोक्याला ताप आहे. घनश्याम भाऊ एक राजा चांगला फवारा घाला तुम्ही. लय जाऊन राहिला हरभरा. हे पानं पिंगट पडला पुरा. या पिंगट पडल्याने थे चालले तुम्ही. वाया चालले तुमचे सारे. पाहूनच राहिला ना उभा होऊन राहिला ना. याले पाणी जास्त झालं घनश्याम भाऊ. हिने काही जास्त नाही झालं बापा. हा रोगच आहे कोणता तरी. राम जाऊ दे गड्या. आता काय कर माझ्या एखादा माणूसच ठेवून दे. काही एवढा डोक्याला ताप घेऊ नको. माणूस ठेवला की होते बरोबर पद्धतशीर. माणूस सांगा रात्री रखवाली तो राज झोपू म्हणजे 300 जाती ना हरभरायचं.
असंही ना हो, हे आली जीव भीती माणसाचा. कारण भाऊ रात्री एकदा माणूस झपला की दिवस दिवस निघेल काही उठत नाही भाऊ. आपल्यावरूनच पाय ना तू. जिराम तू असा माणूस गळा तबले वाजवतो आणि चाटी वाजवतो. वरून म्हणतो माणूसही पाहिजे, रखवाली झाली पाहिजे, तो रात्री झपलाही नाही पाहिजे. अरे माणूस आहे तर झप तर लागणारच आहे ना. पण ढोरं वासरू डुक्कर फुक्कर हरण फरण आले तर चालू होते, उठतेच माणूस. एवढं असते का काय एवढा जीव घेत घालतले पैसे साठी बडबड करून काय फायदा होणार आहे का? हरभरात चालला वाया आपला. चाला ना पहिले माणूस पाहू ना आपण. म्हणजे मग तुम्ही एक माणूस पहा, मी पाहतो, आपले वावर जोयात एकाच खोपडीवर दोघंही ठेवत जाऊ, आहे की नाही? म्हणजे एकाला एक सहारा बी होत जाते आणि दोघांची रखवाली बी होते. अरे बाबा, एकाला एक सोबती तू म्हणून राहिला, पण पहिले माणूस तर भेटला पाहिजे. माणूस भेटीन तास की नाही? काही नाही भेटत माणूस. फवारे तर भेटून नाही राहिला, ते रखवाली भेटते का माणूस? राजा लस निगेटिव्ह बोलता बा म्हणजे ना भाऊ. अरे भेटते ना राजा, पण तुमच्या खिशातले काही रुपये बाहेर निघत नाही. साऱ्या दुनियाचे कंजे म्हणजे काय आहे, आता म्हणतात ना ते ह्याच्यातली कवडी गाळणारे तसे माणसं आहे तुम्ही. भेटते ना 300 350 रुपये द्यायचा, रखवाली करणार आपल्याला, पण नाही आपल्या खिशात रुपया निघत नाही ना. गरम तू म्हणतात माणसं भेटतात, दे बरं सांगून आम्हाला दोघेली ते सांगून. चाल बरं गावात चाल तू, पण ते सांगू. तू 300 म्हणून राहिला की 350 रुपये 350 देतो, पण माणूस पाय. चला तू करम भोले काय बोल नका. चला त्या बाई, हे काय तुमची गोल्ली आहे, काय रंगून ठेवली पाय ना बाबा. हे एवढ्याले सणाचे ठीक. कोणी गावात पाहुणे आले तर लाज जाय धंद्याची. तुला दिसत नाही का बाबा या गोल्लीत राहतं ना तू? किती हे घाण. काय सांगू शिवलाल तुला आता, या उभाऱ्या वाण्याच्या इले सांगू सांगू थकली मी आता. किती सांगू जीव तोडून. माझ्या घरापुढेच येऊ टाकतात बा. काय तर म्हणतात की हे उखडल्याची जागा आहे. आता कोणाच्या घरापुढे चांगलं वाटते का टाकणं? लोक काही करत राहतात ना, आणि बोलले तर मोठा फंड काय ते बापा, नाकाले पाणीच येते. त्या बाई, तुलाही मुकाईनं बसतो बाबा. त्या दारापुढे शेणकूर आणून टाकून राहिले, केवढ्या ढीक लागले अटीसा. चांगलं दिसते का हे? 4 पाहुणे आलेच काय म्हणतील? शांताबाई किती याच्यात राहायचे बाबा, गंदे ह्याच्यात. 4 गावात तुझी चर्चा होईल शांताबाई. तू कोणाला टाकू नको देत जाऊ अटीसा. आता काय करू रे बापा, सांगतोस. आता कुस्त्या करायचं राहिलं बा. बोलू बोलू तर थकली मी आता. कितीक बोलू, हे उभाऱ्या वाण्याचे ऐकतच नाही. कितीक बोलू मी, जीव थकला बापा माया आता. पाय 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 शिवलाल आता हे पाय रे, दबते का हे कोणाला? आपण उभा ना तरी आणलं बाई ना. शांताबाई, काही खरं नाही रे बापा. तू मला सांगून राहिली पाय पाय तिकडे पाय. काय पाहायचं? त्या देखत टाकून राहिले ना. आज लोक तर माझ्या पोट्या उपटल्या असत्या. माझा जर असं टाकलं असतं तर. पाय ना बापा रे, पाय ना. दे रे बापा टाकून. तिने भेटे का ते कोणाले? नाही भेट ना. काय शांताबाई, काय पाहून राहिला तुम्ही मटमट? काय म्हणजे तुलाच पाहून राहिले बापा. मस्त येऊन राहिले द्यायला टाकून. हे उखडण्याची जागा आहे का आमच्या घरापुढे? एवढं समजत नाही. किती मोठा झाला तर उखडला तरी काही न्यायचा काही पत्ताच नाही ना. काही बिमाऱ्या होतील की काही लोकांना त्रास होईल याचा काहीच टेन्शन नाही तुम्हाला. तुम्हाला काय टेन्शन आहे बाई? हे उखडल्याची जागा आमची आजच सासऱ्यापासून अडीच तर उखडल्या टाकत आलो आम्ही. तुमचं काय पोट दुखून राहिलं बाबा? अरे बापा, तुम्ही उखड्या टाकत आले बरोबर आहे ना, पण मग त्या घरं नव्हते अटी. आता घर झाले ना. आमच्या घरी बी 4 लोक येतात ना, पाहुणे रावणे येतात ना. काय म्हणतात आम्हाला पाहुणे रावणे? काय बापा घरापुढे गिदाळा काय करते शांताबाई असे म्हणतात ना. आमची लाज निघते ना, पण तुम्हाला काय वाटत नाही ते. तेवढंच वाटते तर मग आम्हाला जागा द्या ना तुम्ही. इकडला सोडून देतो बा, आम्ही तिकडे टाकतो. जागा द्या आम्हाला घेऊन तुम्ही. नाही पण बाई, हे चुकीचं आहे. किती उखडले झाले हे गल्ली आले रस्त्याने सुद्धा. सारं शेणकूट रस्त्यावर पळती. आलं गेलं की बजबज पाय भरतात. घरी गेल्यावर बूट चप्पल धुवा लागते माणसाली. या गल्लीत या नाही वाटत. एवढे उखडले झाले या गल्लीत बापा. तर असं आता कसं बाजूला टाका ना. लो यात ना आता बाजूला जागा बी आपल्या गावाच्या, तर असं तटी टाकलं चालते. तू सांगता का रे मला काय लाव्या कुठे टाकायचं कुठे नाही ते मी पाहिन. तुला काय बोलायला लागते रे आमच्या मंदात? चबरा लागून राहिला. आणि तुला कोणा विचारलं सल्ला द्यायची? चल्ला मोठा चबर करायला बायाच्या मंदात. पाय शांताबाई, तू याकडून बोलून राहिलं काय कशी बोलते मला? पाय काय ठेवून राहिली का तुझ्या देखत नाही? सांग बा तू. फक्त बोलू इकून बोलून काय फायदा का? तू काहीच नाही करून राहिली. लोक तर झिट्या उपटल्या असते तिचे. थांब तू, टेन्शन नको घेऊ. हिचाही बंदोबस्त करतो ना मी. ग्रामपंचायत मध्ये जातो कंप्लेंट करतो हिची. काय करते मग तर पाहतो हिचा हात. हिचंच काय सगळेचाच बंदोबस्त करतो ना. सगळेच 5-6 जणात ना ते उखडले टाकणारे. त्याचा बंदोबस्त नाही लावला तर मग हे शांताबाईने. लोक मी चुप बसत आले तर निरा फायदा घेऊन राहिले हे लोक. टाकूनच राहिले. काही समजायला पाहिजे की नाही स्वतः बी. एवढी अक्कल नाही राहिली. ग्रामपंचायत मध्ये काय जातं? तहसील मध्ये जाय ना. तहसील मध्ये जाय तटी कर माई कंप्लेंट. काय करतो तू? हलकं भारी तर पाहतो मी बी. चालली मोठी.
हिंबटल्या तोंडाचे तुया कोण नांदी लागते व तुया नांदी नाही लागत मी. हा जे करायचं आहे ते करूनच दाखवेन तुले. तुझ्यासोबत बोलून काय फायदा आहे. जाय जाय कर काय करायचं आहे तुले तर. अटीच टाकीन मी उखळला आता. हा हेच जागा राहीन मी शेवटलो. चल मग हे चबरीच्या नांदी कोण लागीन हे शिल्लकच आहे ना जराशी. नांदी लागून काही फायदा नाही. काय शांताबाई काय काय बोलून गेली ते. रे मी शिवलाल त्याचा हात. तू टेन्शनच नको घेऊ. माहिती आहे सगळी चाबी. चला मुंशीराम भाऊ कोणतील बुडा उभा आहे तडसा. चला बरं. मला नाही वाटत बा कोणती येईन म्हणून. बिजा रोगीला आहे ना हा. फालतू आपल्या हातानंच आपली नालस्ती करू ना आपल्याला. फालतू भाजरून घे ना आपली. चेहऱ्याला काय जाते आपल्याला. चला विचारू झाले. पप्पा जोडी कुकडे फिरून राहिली. आणि बुडबा तुमच्याचकडे काम होतं. करसान काय काम आपलं. तर सांग बा काय आहे तर. काम सांगितल्यावरच होईन की नाही. तसं कसं काय होईन बाबा अंदाजी. नाही मी म्हणत होतो हरभऱ्या राखण चालता का आपल्या. तूर बी आपली जराशी आपल्या रखवाली पाहिजे होतं रात्री. जमते का मी येता का मग. हो तू काय बोलून राहिला का भाणार आहेस की नाही. कोणाला म्हणून राहिला तू. कोण दिले बरं माठी 10 लोक सालाने होते मला मग तू रात्री जातं काय. रखवाली काही आहे की तुझ्या जिबीला हाल. थोडे काही वाईट दिवस नाही आले ना. रात्री रखवाली करायला जाईन म्हणून मी बाजीवर बसून खाणारा माणूस आम्ही. तुम्हाला रखवाली पाठवून राहिला का रे हो शाईने. अरे आपली बापदादी गेली ना आता खुरप घेऊन निघायला जात नाही मला तरी अजून तोऱ्यातच आहे का. हो काही रोजदारी भेटून राहिले झप्याची आजची घ्यान सारखं करून. हेकडपणा थोडा आता गेलं झालं. गेली म्हणजे काय म्हणून राहिला तू. मग गेली म्हणजे मग आम्ही काही करा काय. रात्री नाही आला तुमच्या वावर झपेले. काय राजा बुडबा ताच गरम होता बा तुम्ही. आता नामदेव का तसा म्हणून राहिला तुम्हाला. जाऊ द्या ना आपल्यातली गोट्या 2-4 8 दिवस काढून काय होते. रात्री घरी झपली का वावरात झपली का द्या तेवढं काढून. राजा बुडबा घ्या ना छान सांगू. 300-350 रुपये रोज भेटते ना. आणि दिवसभर वरली मांडायला भेटते. काय करायला लागते आपल्याला. तो वजन हाच आपण आकडा मांडायले. घ्या ना सणात घर हाणू. 400-500 रुपये रोज देतात तुम्हाला रात्री झप्याचा. बरी यायला बोलची नाही तर एवढी 300 रुपये रोज म्हणती. हे जे कोरपून जर दिली की नाही अंबादास हे आपल्याला 400-500 रुपये रोज देतात. म्हणून कसं आडीन घ्यायला लागते यायला. हो हे जे कोरपून द्यायला लागते ना. बरे हो तुमच्या दोघे जे ना माझी रोजदारी दिल्या जात नाही बा. फालतू तुम्हाला नांदी नका लागू तुम्ही. घेणार जर मला काल नेऊन राहिले वावरात. तुमच्यात दम नाही ना तो. फालतू मला सांगायला येऊन राहिले तुम्ही. रुपये की 2 लाख रुपये रोज आले आमच्या दिले जात नाही तो. सांगा ना तुमचा रोजदारीत सांगा काय आहे तर. 100 रुपये रोज घेईन भाऊ झप्याचा रात्री. हो सकाळी 7 वाजले घरी चालला येईन. तुमचं मग तिकडे हरणा घुसो की डुकरं घुसो मला काही घेणं देणं नाही. आहे का कबूल. बुडबा 600-700 रुपये रोजदारी या गावात कुठे कोण देऊन राहिलं. काही बोलत राहायचं राजा तुमच्या तोंडात येईन ते. 200-300 रुपये वाजवी सांगा बा. वाजवी कोणी देईन. आलतो गारवा तुमच्या घरीदारी करून राहिलो का की गडू मला रोजदारी सांगा की वावरात सांगा की ढमुक सांगा. तुम्ही माझो आले तुम्ही मला म्हणून राहिले का उडवा रखवाली चालता का. आणि वरून माझ्या तुमची रोजदारी काय. मी आता माझी रोजदारी सांगितली तुमची कोण आग होऊन देऊन राहील तुम्ही. पटत असेल तर हा रोज आहे आपला. या रोजाची तू आपण. चला म्हणजे ना भाऊ ती मिळत नाही आपला. आपल्या जण कुठे 600-700 रुपये रोज दिले जाते का. रात पर दिवस मग आपल्याला घासायला बुडते तडीसा वावरा. जाऊ द्या काही सांगू नका बाया बुड्या फुड्याले. आपलं आपण भाऊ काय आता. जीव आहेत बा लोक काही बोलतात बा. 600-700 रुपये रोज चाल बा. अरे बा नामदेव काय ते तोंड वाजायला पुरत नाही बा. फटारली वाटते कंदीलचा रोज पाहून. फक्त वय वय करत चालते वाटलं. चालता का रोजदारी सांगितली लागे निघली लागे पागच्या माग. काय करू नामदेव हे बुडेल पाहू बरं. चला ना तो चिरडे पाणी राहणार ना बुडा. चला त्यांना नको लावू द्या बुड्याच्या. काय राजा बुडे बा हाती येईल त्यानं झोकला राजा तुम्ही ना. 400 रुपये रोज दे तुम्हाला ते. तुम्ही काही बसला होता बा तोंडात तो शब्द. 600 रुपये रोज कुठे आहे का. थोड्या थंडीत का मर्याला पाठवतो मला वावरात. मी का वावरात जायला बसलो काय का घरी झपिले का बाजूवर गरम. गादीन धुले बापा अंगार घेणं मस्त रे ताट झपे. तिथं जाऊ द्या सारी जिंदगी तुमची. हौदोश होतं ना पुंदोशी राहिला ना आता. कडलं झपा काढता लुगडे फेडू पुढे लंबे झाले ना. आता काय ना करत जा ना. बस झालं गाजे झपणं दोले अंगार हे ना. तू मला भाषण देऊ आता. मी मापावून घेईन काय आता. तू काल शिल्लक चालून राहिला. जुन्या आठवणी काल ताजा करून राहिला घेणार दे ना. बरामपूरला जायला लागेल मग. आपलं बरामपुरातच गेलो ना. काय लावलं बरामपूर सुधरा आता जराशे. अरे गड्या मोतीराम तो गंठ्याला का डोकसं खाऊन राहिलं ना रे बा. पोरगीच पा म्हणते रे बा. सांग आता ते बयाळ पोरगी कशी करून देशील त्याले. सांग बा. आता तो तू आला की नाही त्याला डायरेक्ट सांग म्हणा आता पौष महिना आला. या महिन्यात पाहत नसतात म्हणा पोरी. मग पाहू म्हणा फेब्रुवारी-मार्च मध्ये पुढे मोकळे जाय म्हणा उन्हाळ्यात. असं सांग तू त्याला. आता आपला सीझन होईन ना चालू. हरभऱ्या रखवालीचा तुरीवर रखवाली.
हा कुठे आता लग्न कार्य मागे पोहतं का रोजदारी पोळी नले का आपली असं सांगतो रे बा मी त्याले तुला कावलाले का जीव माया त्याले काय भाऊ उठला सुटला की येते माझ तो बरं सांगत मला पोष महिना आहे हा देतो त्याला पिन भरून आता तशीच पुढे बा म्हणतो रे बाबू नामदेव काय म्हणतं बा तुमच्या बरोबर एक अर्जंट काम होतं राजा माया. करता काय आपलं तेवढं काम? काय काम पडलं बा आमच्या बरोबर काय होतं वर्ष अर्जंट का तिकडे चालतं का बरामपूर गिरामपूरली हे चाल गळे शेटिंग आहे वर रघुची चालशील तर चाल कुठली सुटली की त्याच्यावर घेता घेणं देणं. मी का बरमपूर आला हो काय काही बोलता राजे हो तुम्ही. दुसरं काम आहे माय मागाचा आता हरभरा आहे तूर आहे मला रखवाली माणूस पाहिजे रात्यानं. ते हरणा डोकरं माणसं दोन बायाचे त्रास देऊन राहिले सारा चालता का कुठलं सुटलं की बरमपूर काम राहिलं कामा ठिकाणी. कोणाला सांगायला आला अबे आम्ही परमनंट माणसं बापा मोठ्या बाटलाची त्याच्या सोडून तुमच्या येऊ काय आम्ही काही बोलून राहिला तू म्हणजे आमचं खटलं सोडून द्या तुझ्या नादी लागा आम्ही दोघे जण काय मोठ्या पाटलाच्याच कामाला जाता का तुम्ही? एक जण महाकडे जा आणि एक जण मोठ्या पाटलाकडे जा. तुम्ही जास्त नाही रघु बा मोठ्या पाटलाकडे. नामदेव यंदा पडून राहील थंडी जास्त कसं माझ्यानं काही जागणं होत नाही आणि दिसती मले कमी तर कसं एखादी एक दोन सोबती वरे कसं आम्ही यंदा दोघे जण तटीच जाणार खटल्यातच. आम्ही काही इकडे तिकडे काही पोळी पसार होत नाही भाऊ बरं आणि शांततेत दरवर्षीचं काम आणि परमनंट आम्ही दडीसा राजा उडे बा केवढ्या आशेनं आलो मी तुमच्या जो मार्जन होतं ना द्या तेवढे ऍडजस्ट मारून यंदा पाटील राहू द्या. पाटला म्हणा दुसरे पाटला लय भेटतात ना पासारख्याले कसं भेटत नाहीत लवकर माणसं म्हणून द्या तेवढे ऍडजस्ट जमून आपलं. आपल्या गावात एक माणूस आहे कडा फक्त त्याला कसं फुलं लागेल तुले हरभऱ्या झाडावर जळावं लागते त्याले. तो म्हणेन तसं हो हो म्हणत जाय तू तुला माणूस भेटते. बाबा हो ना बाबा मी तर हरभरे नाही चांगल्या दिल्ली पुढच्या झाड चढवतो त्याले. पण कोण आहे तो? आपला गंठन आहे ना गंठन घेऊन जाय ना तो रिकाम असतच ती मोकाट असते फिरती की गावात त्याची रोजदारी होती. रात्री झोपायला जायला लागते की वावरात राखण करायला आम्ही आवाज बाजूले चायचू आवाज मावाज द्यायले जायला घेऊन तो येते. बाबा बाबा किती चांगल्या माणसानं सांगितलं तुम्ही कोणत्याच बाप्पा बाप्पा तो रखवाली लायकीचा माणूस आहे का? कोण भेटून राहिला तुले गावात कोण नाही भेटत दुसरा घंट्याशिवाय घेऊन जाय त्याले सणात गण हा भेटते तर घे जमून. बा तो रखवाली लायकीचा नाही ना बापू. तो घरीच तर बाबा 9 वाजता उठते तर रात्री जागली करीन काय तो माझा हरणा डोकरे सारं लंब लचक लावून टाकती तो राहीन झपेल. आहे ना बे सोबती दडसा बाजूले जाऊ की नाही आम्ही चायचू करायला गप्पा गोष्टी मारायला आम्ही कुठे रातभर जपतो त्याला संग संग वागवतो आम्ही. फक्त कसं एखादा माणूस पाहिजे तर आम्ही करतो नाही ऍडजस्ट तू काल त्याची घेऊन राहिला. तुम्ही आहे बाजूले तुम्ही सांगतो त्याले फक्त जरा सगळे ऍडजस्ट मार जा बरं नाही तर मग कसं तुम्ही राहा झपेल आणि तोही राही झपेल लंब लचक पाटील लंबा मी लंबा. जाय मग बिंदास सांगतो टेन्शन न घेऊ जाय होय. बरोबर जातो सांगतो. गळ्या झेंडूबा आणून आपल्या जो ठेवतील बा हा नामदेव लेगा तू नाही लेगा फालतू सांगितलं जाय तो घंटे आहे म्हणून रातभर डोकं खाईन रे गळा तो तापावर बसिन तो त्या पोरीची रोजदारी होते त्याली सवय होते जाऊ दे टेन्शन न घेऊ होतेच. मा लग्न कधी होईल कधी पाहिजे तुम्हाला भोरगी काय बा मला काय समजून नाही आलं बा मा लग्न करतो की काय म्हणतो या जन्मात. तू काय कोणाला सांगत नाही काय नाही जवळ वय पाहुणे रावणे कोणाला फोन नाही लावत काही नाही बापा कसं काय होईल म्हणजे गावातले लोक थाळ्यावर काही येऊन काम नाही करून राहिले माये. सांग ना तू कधी होते मला लग्न? सांगतो तर खरी बापा एवढं तर सांगून राहिले लोकायले पण तू नसतं बापा लोक 2-3 पोरी फेरल्या ना या वर्षीच्या. तुला कोणती अप्सरा पाहिजे आता कुकून आणू मी अप्सरा ते कसं सांगू बापा याले त्याले तुला कोणती पोरगीच पसंत येत नाही अप्सराच पाहिजे आता तुले. आता स्वर्गातून अप्सरा उतरेन तू आता तुला लग्न होईल बापा तसं नाही होत आता. तुला काही बोलतं की नाही मला खायला अप्सरा पाहिजे बा तर चांगली तर लागेल की नाही तुझ्या सारखी तर पाहिजे की नाही मला. अरे बापा तुझ्या बापाजवळ लय इस्टेट होती ना म्हणून तर मा बापानं दिलं मला अटी. पण तुझ्या बापाजवळ आता इस्टेट काहीच नाही राहिली ना तुला कोण देणार पोरगी. तुझ्या बापानं तर सगळं गमावलं आता. मटकावरली दारू आणि लोकाईले दारू पाजणं हे ते करणं लोकाईवर पैसे उडवणं अशात असतं गेली बापा आपली सगळी प्रॉपर्टी. आता काय राहिलं आपण तुला मा बापाला जरासं आवडलं नाही बा. आता सांग आपल्या 10-15 एकर वाढत तर मला तुझ्यापेक्षा चांगली पोरगी भेटलीस ती सुंदर. पण तुम्ही ना काहीच ठेवलं नाही माझ्यासाठी आणि तुला म्हटलं नाही मा बापाला जसा मोकार नाचीन मा बाप तसं नाचू दिलं. आता काही राहिलं नाही आपल्याला आता कोण होगी ना आपल्याला त्यामुळेच मला लग्न राहून राहिलं.
काय आवरू बोकांडेन तो मला मारू मारू सगळं थंड केलं ना. हड्ड्या हड्ड्या मोडल्या माया. किती सांगू तुझ्या बापाले ऐके नाही ना. आवरल्या कुत्र्याला जोर जास्त असं होतं ना ते. आता तो विषय बंद करून टाक. डोकं सगळं भनकते माया. तेच ते लावून राहिलं मोठा. काय गप्पा झालात बाबा दोघं मायले कायच्या नाही हो नामदेव भाऊ. काही गप्पा नाही चालू. कशाला मारलं चक्कर तुम्ही ना. अर्जंट काम होतं गड्या. काय काम होतं अर्जंट. काही नाही गड्या आपल्याला रात्री रखवायला जाणं होतं बाबा वावरात. चालतं का तेवढं देतं का आपलं ऍडजस्ट मारून. जातं का आपल्या वावरात रात्री रखवायला तू. हो बापा माझा एकुलता एक पोरगा आहे. त्याला घरात येईन काय वावरात धाडू का मी. अदलोक तर कधी राहिला नाही तो. आता मी पाठवत नसतो मी कधी त्याला राहते ना. ते काही नाही होत ना पाठवून बापा. रोजदारी होते ना. रात्रीची एक रोज दिवसाचा एक रोज सांग बा. तरी काय झपायचंच काम. दुसरं काय काम आहे साठी. तरी काय काम करावं लागते का. पहा मग तरी झप्याचंच काम आहे राहते ना. तर तुम्हीच जा ना बापा. तुम्हीच झपून राहत जा. ते माझ्या झालं असतं रात्र दिवस काम तर मी आलो असतो का गंटनले सांगायले. दिवसात तर माझी थंडी होती. कसं रात्री डुकरं हरणा फरणा जास्त त्रास देऊन राहिले ना पिकाले. कसं बा देणं पाठवून थोडं गंटनले मारणं ऍडजस्ट करायला लावणं का बाई. नाही बापा गंठन फंटन काही येत नाही बापा राहते ना कामाले. ते कसं तुम्ही दुसरंच पहा कोणी काही येत नाही तो. जाऊ दे ना रातची रोजदारी होते. रात्री काय काम आहे तरी झपणं जाय की नाही. 2-4 खेप उठलं 2-4 खेप भरणा डुकरं मुकर हाणले की डबल येत बी नाही ते. जाऊ दे मले. रोजदारी होते ना. नाही म्हणून राहिली ना रे मी. नाही सांगलं ना मी त्याईले. रात्री फात्री काय जावं लागते. भूत असतात वावराई ना. रात्री ड्युट्या लागतात त्या भूताईच्या. काही झालं कमी जास्त तर काय करू. एकुलता एक पोरगा मध्ये तू. बाई आम्ही रातभर दिवस जंगलात राहतो. एक दिवस आम्हाला भूत नाही दिसला बा. कोणती ड्युटी नाही दिसली. तू बापा काही बोलून राहील. कोणते भूत आणि कोणते काय चालतं का बाबा. तू रोजदारी होते. बुडील काही समजत नाही ना हो. मा बुडील कसं हिचके कामं पाहिजे. दिवस पराठी उपट हे कर ते कर असे कामं पाहिजे. असे आरामाचे कामं नाही पटत मा बुडीले. रात्री का कोण खाते का मला दडसा. काही बी बघत राहते माय बुडी. भूतन गीत मी का लहान का दूध पेत. काही बोलते माय बुडी. मी येतो नामदेव भाऊ तुम्ही टेन्शन ना घेऊ. तू रोजदारी गिजदारी सांगून दे बाबा. कसं त्या कंदील बुड्या सारखं तोंड वाचशील मग. कंदील बुडा म्हणे 600 रुपये रोज पाहिजे म्हणून मला रातच्या झप्याचा. तर तू ये सांगून दे बाबा काय रोजदारी आहे तू इथं. कसं आपल्याला माहित पाहिजे ना. मग वागता मला अजून 1000 रुपये पाहिजेत मला. कुठून द्यावा मी. ते भाऊ तुम्ही काय दुसऱ्या कोणाचे पोरगी पाहायला जातात 10 रुपये घेत नाही माझ्याकडून तुम्ही. आणि तुम्ही रोजदारी ओट करून राहिले. जे गावात असेल ते दे जा मला तुम्ही. आता तुम्ही काय मला कमी देसान का. दुसऱ्याचा विषय नाही बापा. तुझ्या माय देखत कसं सांग बाबा मला रोजदारी गिजदारी. अजून त्या मायला कोणा बैकून दिलं तर अजून माना अनपोट म्हणून तुम्ही माय एवढाच रोज होता तेवढाच रोज होता. कसं तू सांग बापा काय रोजदारी लागेल तुला. 100 रुपये रोज देऊन दे जा. आम्ही येतो रात्री झोपायला जावा आता घरी. बाबा भगंठे काही समजते की नाही रे तुला काही. 400-500 रोज पाहिजेत ना. 250 रुपयात काय होऊन राहिलं रे. आणि ते बी रात्रीने जावं लागते ना. जेवाचं पाणी करायला लागते ना. रात्रीने जाणं म्हणजे. आणि कोणी जात नाही एक तर रात्रीनं. जीव येते लोकांचा. तू जाऊन राहिला तर 500 रुपये रोज पाहिजे त्याले. तू काही बोलू नको. 500 पाहिजे 1000 पाहिजे. 250 रुपये रोजच बरा झाला. मग या लोकांनी म्हणा गंटन तुला पोरगी पाहायला चाललो गड्या. आम्हाला 2-2 हजार रोज लागेल पोरगी पाहायचा. काही बोलू राहिली आम्हाला तू. समाजात राहावं लागते ना. वाजवी जे काही असेल ते. 250 रुपये रोज खूप झाला. तरी काय मला झसायरास करायला लागतात. येतो नामदेव तुम्ही जावा घरी. माय बुडी काही नाही म्हणत. बापा तू का माया म्हटलं ऐकतं काय. कर बाबा त्या मनानं कर. त्या मनानं बांधून तू. गंटन संध्याकाळी 6 वाजता येतो. 6 वाजता तुला कसं वावरात मी दाखवून देईन कुकडे काय कसं काय. हो नामदेव भाऊ येतोच मी जावा. हो व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करा बरं. नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा. आणि मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. व्हॉट्सअप टेलिग्राम फेसबुक सर्वीकडे आपला व्हिडिओ पब्लिश करा. कसं आता मी जाऊन झालो रात्री जागलेले वावरात. कसं जावं लागते बा. कसं आपल्याला ते पोरगी पाहतात लगन फगन करतात. तुम्ही कसं जवळचे माणसं असले ते ऍडजस्ट मारत जा.